काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी। संध्याकाळी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता, काँग्रेसला मोठा धक्का। आता राज्याचा अर्थसंकल्प, अजित पवार दुपारी 2 वाजता मांडणार बजेट। लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्यासह कोणत्या मोठ्या घोषणा होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष। अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये जाहीर करावेत, मग बरोबरी करावी। उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान। धनंजय मुंडेंच्या फोन नंतरच वाल्मिक कराडची शरणागती। अंजली दमानी यांचा दावा, कराडला मदत करणाऱ्या धनंजय मुंडेंसह 10 जणांना सह आरोपी करण्याची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बुलढाणा बंदची हाक। सर्वपक्षीय नेत्यांचा बंदला पाठिंबा। भारताच्या विजयी जल्लोषावेळी पुणे आणि सांगलीच्या मिरजमध्ये 2 गटात राडा। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज, तर नाशिकमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत आगीची घटना। संभाजीनगर जिल्ह्यात कन्नडमध्ये उसाच्या ट्रकला अपघात। अपघातात 17 मजूर उसाखाली दबले, 4 मजुरांचा मृत्यू। पुण्यात आज ऊसतोड शेतकऱ्यांचा मोर्चा। विविध मागण्यांसाठी ऊसतोड कामगार आक्रमक, तर मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात शरद पवार यांचे राष्ट्रवादीचं आंदोलन। राज्यात उन्हाचा तडाखा वाढला, पारा 35 अंशाच्या पार। राज्यात उष्माघाताचे 4 रुग्ण। मुंबईतही उष्णतेची लाट कायम। राज्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा लवकर घेण्याची शिक्षक संघटनांची मागणी। भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय। मार्चच्या पहिल्या आठवड्यात बाजारातून सुमारे 28,000 कोटी काढले। जागतिक आणि देशांतर्गत कारणांचा परिणाम।